अरे तिकडे एवढी गर्दी होती की तब्बल 1.5 तास लाईनीमध्ये थांबलो होतो। शेवटी ठरवलं फक्त मुख दर्शन घेऊन घरी परत जावं, कारण अजून 3 तास तिथेच गेले असते। म्हणून जर तुम्ही सुद्धा भीमाशंकरचा प्लॅन करत असाल आणि पहिल्यांदा जाणार असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण या व्हिडिओमध्ये देवाचं दर्शन तर आहेच, पण मस्त ट्रॅक, धबधबा आणि निसर्ग बघायला भेटणार आहे। खरंच हा निसर्ग बघून माझा तर दिल खुश झाला। तर मी सकाळी 5 वाजता बाईकने नेरळ वरून कशाले आणि कशाल्यावरून खंडस गावात गेलो आणि तिथून ट्रॅक सुरू केला 6 वाजता। या रस्त्यात खरंच भरपूर बोर्ड आहेत, त्यामुळे रस्ता चुकायला चान्स नाही आणि खूप इझी सुद्धा आहे। 15 मिनिटात गणपती मंदिर आलं, तिथून पुढे सरळ रस्ता आहे। प्रत्येक वाट्यावर बोर्ड आहेत, त्यामुळे रस्ता समजत होता। आणि यार खरी मजा आली पावसात। मस्त पाऊस, दर 2 पावलावर छोटे वॉटरफॉल्स होते आणि वाहणारं पाणी आणि गारगार हवा, एकदम मस्त वाटलं। मी 3.5 तासात मंदिरापर्यंत पोहोचलो। सगळ्यांसारखं रांगेत उभा राहिलो, पण लाईन खूप मोठी होती। जवळपास 1.5 तास लाईनीमध्ये उभा होतो आणि त्यात अजून 3 ते 4 तास लागणार होते। मग मी फक्त मुख दर्शन घेऊनच परत निघालो। दर्शन झाल्यावर जसं आलो तसं खंडस गावातून घरी गेलो। आणि खरंच हा ट्रॅक एकदम बेस्ट आहे, एकदा तरी नक्की जाऊन या, मज्जा तर येते खूप। आणि सगळ्यात भारी म्हणजे खर्च पण कमी येतो।